नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसमावेश काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारत छोडो चळवळीत डॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. भारत छोडो चळवळीत डॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. तर ऑप्शन क्रमांक 3 नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले? बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 सचिंद्रनाथ सन्याल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, डॅश यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. डॅश यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 2 नारायण मेघाजी लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कोरडा जात नाही? भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कोरडा जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बिजापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते एक मिश्रण नाही? खालीलपैकी कोणते एक मिश्रण नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, सुवर्ण क्रांतीचा संबंध कशाशी आहे? सुवर्ण क्रांतीचा संबंध कशाशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मधुमक्षिका पालन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतामध्ये जुलै 2021 मध्ये डॅश डॅश 39वे आणि डॅश डॅश 40वे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. भारतामध्ये जुलै 2021 मध्ये डॅश डॅश 39वे आणि डॅश डॅश 40वे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. तर ऑप्शन क्रमांक 3 रामप्पा मंदिर धोलीविरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, कंबोडिया लक्ष्मी या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? कंबोडिया लक्ष्मी या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 कपाशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, मराठी ग्रंथ उद्योजक मंडळाची स्थापना कोणी केली? मराठी ग्रंथ उद्योजक मंडळाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 महादेव गोविंद रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा असा गौरव न्यायमूर्ती रानडे कशाचा केला? हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा असा गौरव न्यायमूर्ती रानडे कशाचा केला? तर ऑप्शन क्रमांक 2 राणीचा जाहीरनामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, द पोस्ट ऑफिस हे पुस्तक कोणाचे आहे? द पोस्ट ऑफिस हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 अनुताई वाघ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, कुरल शाळा प्रयोग हा आदिवासी शिक्षण प्रकल्प कोणी राबवला? कुरल शाळा प्रयोग हा आदिवासी शिक्षण प्रकल्प कोणी राबवला? तर ऑप्शन क्रमांक 2 ताराबाई मोडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतीय आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतीय आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, दादाभाई नौरोजीचे प्रायव्हेट सेक्रेटरी कोण होते? दादाभाई नौरोजीचे प्रायव्हेट सेक्रेटरी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले? देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिनकरराव जवळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळे करतो? पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळे करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 10 अंशांची समुद्रधुनी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मातीतील वातावरणात हवेचे प्रमाण किती टक्के असते? मातीतील वातावरणात हवेचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 3 25% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतातील पहिला समुद्र रोपवे मुंबई आणि डॅशडेशांना जोडणारा आहे. भारतातील पहिला समुद्र रोपवे मुंबई आणि डॅशडेशांना जोडणारा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 एलिफंटा बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक कोण? अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राकेश शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वाहनावर हरित कर लावण्याचे विधेयक कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मंजूर केले? वाहनावर हरित कर लावण्याचे विधेयक कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मंजूर केले? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारत पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? भारतात पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 साबित पात्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 57वा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दामोदर मौजो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अलीकडेच कोणत्या राज्यात 12 वर्षांनी पुष्कर महोत्सव साजरा करण्यात आला? अलीकडेच कोणत्या राज्यात 12 वर्षांनी पुष्कर महोत्सव साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कजुवेली हे कोणत्या राज्यातील 16वे पक्षी अभयारण्य आहे? वेली हे कोणत्या राज्यातील 16वे पक्षी अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार प्लॅस्टिक कचरा निर्मितीत जगातील कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार प्लॅस्टिक कचरा निर्मिती जगातील कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सध्याचे राज्यसभा विरोधी पक्षनेते कोण आहेत? सध्याचे राज्यसभा विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 मल्लिका अर्जुन खरगे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कोणत्या कंपनीने UPI-साठी टॉप टू पे लॉन्च केले आहे? कोणत्या टेक कंपनीने UPI-साठी टॉप टू पे लॉन्च केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुगल पे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पंजाब सरकारने मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमला कोणाचे नाव दिले आहे? पंजाब सरकारने मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमला कोणाचे नाव दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बलबीर सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 2022चा ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? 2022चा ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रिकी केज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 महिंद्रा राजपक्षे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सरकारी विभागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग करणारे देशातील पहिले राज्य म्हणजेच केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? सरकारी विभागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग करणारे देशातील पहिले राज्य म्हणजेच केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 नुकतेच भारतातील शेजारील कोणत्या देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेले आहे? नुकतेच भारतातील शेजारील कोणत्या देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताचे रुपे कार्ड हे खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये चालत नाही? भारताचे रुपे कार्ड हे खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये चालत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4
पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या डॅश डॅशव्या मुख्यमंत्री हे पद भूषविणारे 8व्या व्यक्ती आहेत. ममता बॅनर्जी हा पश्चिम बंगालच्या डॅश डॅशव्या मुख्यमंत्री असून हे पद भूषविणारे 8वे व्यक्ती आहेत. तर ऑप्शन क्रमांक 21व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 केवळ महिलांसाठी असलेल्या विद्यापीठांची संख्या भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? केवळ महिलांसाठी असलेल्या विद्यापीठांची संख्या भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे? भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सरकारी शाळांमध्ये हॅबी हब सुरू करण्यात येणार आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सरकारी शाळांमध्ये हॅबी हब सुरू करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 केवळ महिलांसाठी असलेल्या विद्यापीठांची संख्या भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? केवळ महिलांसाठी असलेल्या विद्यापीठांची संख्या भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 8 एप्रिल 2021 रोजी 400वी जयंती साजरी करण्यात आली. 8 एप्रिल 2021 रोजी यांची 400वी जयंती साजरी करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु तेज बहादूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 5 एप्रिल 2022 रोजी डॅश या योजनेला नुकतीच 6 वर्ष पूर्ण झाली. 5 एप्रिल 2022 रोजी डॅश या योजनेला नुकतीच 6 वर्ष पूर्ण झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 स्टँड अप योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जागतिक लसीकरण आठवडा डॅश या कालावधीत साजरा केला जातो? जागतिक लसीकरण आठवडा डॅश या कालावधीत साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 24 एप्रिल ते 30 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 धिस लाईफ ॲट प्ले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? धिस लाईफ ॲट प्ले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 गिरीश कर्नाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॉक्सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अनंत यादव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 रेबीज या आजारात डॅश या दिवसाच्या रोग बीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात? रेबीज या आजारात डॅश या दिवसांच्या रोग पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात? तर ऑप्शन क्रमांक 1 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2 विलासराव साळुंके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 युक्रेनची राजधानी कोणती? युक्रेनची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 युक्रेनची राजधानी क्यू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतीय लष्कराने डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलं? भारतीय लष्कराने डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलं? तर ऑप्शन क्रमांक 4 19 डिसेंबर 1961 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण आहेत? भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3
PR श्रीजेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आमगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अशोक कुमार माथुर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हे कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात. अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 अक्षरांना ध्वनिचिन्हे सुद्धा म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1999 साली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 पंजाब या राज्यात स्थापन करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 टायबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? तर ऑप्शन क्रमांक 4 जुन्या संरचना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फ्लामो अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? फ्लामो अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड राज्यात फ्लामो अभयारण्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत तर ऑप्शन क्रमांक 4 अंगाई गीत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कागदाचा शोध डॅश या देशामध्ये लागला. कागदाचा शोध डॅश या देशामध्ये लागला. तर ऑप्शन क्रमांक 2 चीनमध्ये लागला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट कर्करोगावर उपचारासाठी वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री हिमंता बिस्व शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमण्णा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमण्णा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 24 एप्रिल 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 न्यूटनचा शोध कोणी लावला? न्यूटनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 जेम्स चॅडविक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पीसीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅश या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. लोह खनिजातील लोहा प्रमाणानुसार डॅश या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. तर ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण? ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारत कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे? भारत कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अणुज या शब्दाचा अर्थ काय होतो? अणुज या शब्दाचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 धाकटा भाऊ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32
सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश हे आहेत. सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश हे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 नाफ्ताली बेनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 श्री दादोबा पांडुरंग तरखडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विधान परिषदेवर डॅश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. विधान परिषदेवर डॅश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे? लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अश्रू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नानवीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गोलपीठा हा कविता संग्रह यांचा आहे. गोलपीठा हा कविता संग्रह यांचा डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 श्री नामदेव ढसाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 श्री शरद जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 1860 साली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कराड व चिपळूण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 सातोशी नाकामोटो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जलीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जलीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश आहे. फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नतुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नतुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हायकू हा काव्यप्रकार डॅश या भाषेतून मराठीत आला आहे. हायकू हा काव्यप्रकार डॅश या भाषेतून मराठीत आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 जपानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेंटिंक हे आपले करेक्ट आन्सर होईल.